जेव्हा जेवण बनवायचा कंटाळा येतो ना, तेव्हा असा हा मसूरचा भात बनवायचा बरं का. एकदम पटकन बनतो आणि खायला पण एवढा टेस्टी लागतो ना. एकदा जर खाल्ला ना तुम्ही, तर तुम्ही नेहमी बनवून खाणार आणि घरचे पण खुश होणार. एवढा जबरदस्त लागतो बरं का. मग सगळ्यात पहिले तर काय करायचं माहितीये का, मसूर घ्यायचा आणि त्याला भिजायला टाकायचं. अर्धा पाऊण तासामध्ये मसूर भिजून जातो आणि जरी लई भिजला नाही ना, तरी पण भातामध्ये शिजून जातो. त्याच्यामुळे भिजायचं एवढं काही नाही. नंतर लगेच आहे ना, कांदे, बटाटे, टमाटे, हिरवी मिरची याला कापून घ्यायचं बरं का. आणि जेव्हा बनवायचं ना, तेव्हा आहे ना, त्याच्या आधी 10 मिनिटं हे तांदूळ भिजू घालायचं. तर इथे मी बासमती नॉर्मल वाला असतो तो तांदूळ घेतलेला आहे. त्याला 10 मिनिटं भिजत ठेवलं. लगेच कुकर ठेवलं, तेल टाकलं, त्याच्यामध्ये काळी मिरी टाकली, दालचिनीचे 2 तुकडे टाकले, तमालपत्र 2 टाकले आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकला, मिरच्या टाकल्या. त्याचबरोबर आहे ना, याच्यामध्ये कापून घेतलेला बटाटा टाकला, कढीपत्ता टाकला, टमाटर टाकलं आणि याला आहे ना 1-2 मिनिटं असं चांगलं परतून घेतलं बरं का. नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली, तिला पण एखादा मिनिट असं परतून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये आता आहे ना मसाले टाकायचे. तर मसाल्यामध्ये मी इथं लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला घेतलाय आणि थोडीशी हळद घेतली बरं का. पावभाजी मसाला नक्की घ्या, भाताला खूपच जबरदस्त टेस्ट येते बरं का. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ना भिजून ठेवलेला मसूर टाकून द्यायचा बरं का. आता याला एखादं मिनिटं वाफून द्यायचं आणि मग तांदूळ टाकायचे. आता तांदूळ टाकल्याच्या नंतर जास्त पण मिक्स नाही करायचं, हलक्या हाताने मिक्स करायचं, नाही तर तांदूळ भिजवल्यामुळे तुटून जाते. तर मग नंतर त्याच्यात मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं. आता पाणी इथं मी जितकं तांदूळ घेतलं ना तितकंच घेतलंय, एकदम थोडंसं टाकलंय. आता 1 शिट्टी द्यायची आणि नंतर बारीक गॅस करायचा बरं का आणि याला 5 मिनिटं ठेवायचं. नंतर गॅस बंद करायचा आणि जेव्हा वाफ जाते तेव्हा कुकर खोलायचा. असला जबरदस्त आपला हा मसूरचा भात रेडी होतो ना. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार बरं का. आणि तुम्हाला जर असे तांदूळ एकदम असे भात खुला खुला पाहिजे असेल ना, तर मी जसे शिट्टीचं सांगितलं ना प्रमाण, त्याप्रमाणे करा. तुमचे सुद्धा कुठलाही तांदूळ असला तरी भात असाच होणार. तर करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.